पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा तिढा कायम. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ घेणार मंडळाची बैठक. हाकेंची जीप हासडेल त्याला लाख रुपये बक्षीस. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे हाकेंवर संतापले. संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न. संसद सुरक्षा रक्षकांनी घुसखोरी हाणून पाडली. भारत पाक दरम्यान आशिया चषकात सामना होणार. पाक सोबत का खेळायचं? भारतीय संतापले. बिहारला 13,000 कोटींचं मोदी गिफ्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारला पोहोचले. बिहारमध्ये निवडणुकीची जोरदार रणधुमाळी. ठाकरेंकडून सोहराबुद्दीन प्रकरणी अमित शहा लक्ष. राऊत निदान स्वतःचे अग्रलेख तरी आठवून बघा. भाजपनं राऊतांना सुनावलं. कोकिलाबेन अंबानी यांची प्रकृती बिघडली. रिलायन्स रुग्णालयात कोकिलाबेन अंबानी उपचारासाठी. कोकिलाबेन अंबानी यांना विमानानं मुंबईत आणलं. भुजबळांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेतून विरोध. सुहास कांदे आणि छगन भुजबळ वाद पुन्हा पेटला. कणकवलीच्या भर बाजारपेठेत मटका. मंत्री नितेश राणेंनी टाकली धाड. मंत्र्यांच्या नंतर कणकवली पोलीस मटक्याच्या अड्ड्यावर. कबुतरांचा तिघांना कळवळा. मर्यादित वेळेत दाणे टाकण्यासाठी पालिकेकडे केला अर्ज. कबुतरांना खायला घालायला 3 कंपन्या सरसावल्या. मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फोन. सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी फोन. धानोरकर कुटुंबात राजकीय फूट. प्रतिभा धानोरकरांचे दीर अनिल धानोरकर भाजपात. भद्रावती पालिकेचं राजकीय समीकरण बदलणार. बीडीडी चाळकरांना पुठ्याचा नको. खऱ्या किल्ल्यात द्या. आदित्य ठाकरे यांची मागणी. बीडीडी चाळ किल्ली वाटपावर टीका. बाप्पाच्या आधी पगार येणार. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार लवकरच. इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर प्रवास फ्री. मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्गावरील निर्णय लवकरच. स्वातंत्र्य हवंय तर लग्नच कशाला करता. सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीतल्या जोडप्याला फटकारले. रुग्णालयाच्या खाटेवर विसावला कुत्रा. आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या मतदारसंघातील प्रकार. बिहारच्या तरुणाची नाशकात आत्महत्या. आत्महत्या करतानाच्या चित्रीकरणानं खळबळ. जलालाबादचं नाव आता परशुरामपुरी. योगी आदित्यनाथ सरकारनं घेतला मोठा निर्णय. इम्रान खान यांना 8 प्रकरणांमध्ये जामीन मंजूर. मात्र 9व्या खटल्यातील जामीन अर्जावर निकाल प्रलंबित. तुर्तास मुक्काम तुरुंगातच. बाप्पाचा उत्सव तोंडावर. तयारीसाठी भक्तांची लगबग. खरेदीसाठी मुंबईकरांची दादर मार्केटमध्ये एकच गर्दी. नाशिक बाजारात गणेश मूर्तीचे दर वधारले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरात साधारण 30% वाढ. आज गावोगावी बैलपोळा सणाचा उत्साह. मानवी जीवनातील श्रमशक्तीचा सन्मान करण्याचा सण. गोदावरीची पाणी पातळी पूर्वपदावर. नाशिकमध्ये पावसाची विश्रांती.